जय आदिवासी 2 ते 3 दिवसापूर्वीची घटना आहे। आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये काळीबाग फासणारी अशी एक भयानक घटना घडलेली आहे। जसे इंग्रज आपल्यावर अन्याय अत्याचार करायचे, कोणताही वस्तू पाहत नव्हते, कोणता समाज पाहत नव्हते, ते अन्याय अत्याचार करायचे। अशीच जुन्नर तालुक्यामध्ये आपला आदिवासी समाज राहत आहे। तर त्या आपल्या आदिवासी समाजाच्या मुलांवर काही इथं वतूर आहे, वतूरच्या पुढं कोणतं गाव आहे? आमकवाडी का? दामकवाडी। तिथलं असं तिथल्या काही 25 हल्ला केलेला आहे आपल्या आदिवासी समाजावर। हल्ला असा केला आहे की दगडी पाहिल्या नाही, तिथल्या आजूबाजूचे बांबू पाहिले नाही, असे घेतले आणि आपल्या मुलांच्या अंगावरती मारलेलं आहे, दगडाने मारलेलं आहे। आणि आता पोलीस स्टेशनला आपण आलेलो आहेत, अनेक सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत, अनेक नेते पण आलेले आहेत। सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। तर गँग आलेले आहे, अनेक नाही कार्यकर्ते आलेले आहेत। तर त्याच्यावर ते गुन्हा दाखल झालेला, पण त्या गुन्हा टेम्परवारी गुन्हा दाखल केलेला होता। पण आज काही सर्व समाज बांधव कार्यकर्ते जमून त्यांच्यावर 1800 गुन्हा हा दाखल करण्यात येणार आहे। अजून झालेला नाही, पण होणार आहे। पण जो हल्ला झालेला आहे हा माणूस म्हणून झालेला नाहीये। पुढे जी आपला समाज आहे, या भारताचा मूळ मालक हा आदिवासी आहे आणि त्याच्यावर विसला आहे। त्यांच्यावर 1800 गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि होणार पण आहे, आणि त्यांना अटक झाली पाहिजे, ते सुटले नाही पाहिजे। जर गुन्हा दाखल झाला नाही, 1800 गुन्हा दाखल झाला नाही, तर भूमिका पुढची असेल ती लय भयानक असेल। तर तुम्ही पहा, हा जो मुलगा आहे याच्यावर हल्ला झाला आहे आणि ह्या मुलावर झालेला आहे, यांच्यावर झालेला आहे, ही 4-5 जण आहे यांच्यावर झालं। मी पहिले एक मुलगा होता हा, तर हा काय झालं, चाललं होता काहीतरी एक आणण्यासाठी थंड, आणि गाडी थोडी चालवती, तर तिथे काय बेवडी होती, 4-5 बेवडे असतील, त्या बेवड्यांनी येताना अडवलं आणि त्याला मारलं। त्याचा बाप गेला, तर त्या बापावर पण हल्ला केला। पोरं वाचवायला गेली, त्यांना बोलावलं, त्यांच्यावर पण हल्ला केला। मी दगडीने म्हणू नका, काय नाही बघू नका। तर काय झालं तिथली घटना? आमचा मुलगा ना ट्रिंग आणायला गेला दुकानामध्ये, तर येताना त्या माणसाने त्याला अडवलं, त्याला विचारलं तू कोणा काम करतो, त्यांनी बंटी पोटे असं नाव सांगितलं। तर त्यांनी याला बोलायला सुरुवात केली सावकाचा, ते असे काही म्हणलेच नाही। ते माणूस उठले, याच्या कानपडात आणले, तर या मुलाचा बाप, यांचा बाप तिथं गेला, काय झालं म्हणून विचारासाठी गेले, तर यांना मागून बांबून हाणले त्या माणसांनी, विचार न करता। आम्ही तिथं गेलो, आम्ही त्यांना विचारासाठी गेलो, तर त्यांनी आम्हाला दगड फेकू असं केलं आणि बांबून लाकडाने आम्हाला मारा सुरुवात केली। लागले या पोराला इथं पायाला लागले, त्याच्या बापाच्या छातीला, पायाला पाठीला दाखवा बरं। तर हे पहा वन वटलेलं आहे, तुला कुठे लागले? त्याला इथं कोपरीला लागले, पाठीवर, हे तुमचे वडील वडील तुम्हाला पण मारलं का? हा, त्याचं डोकं फोडले, मी तुम्हाला वाचवायला कोणीच आलं नाही? दगडाची वळली बघा, दगडाने मारेली, दगडाने लय लागलेलं दिसतंय, रक्त पार काढलेलं दिसतंय। आमचा अजून एक अक्षय खैरे हा दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे। अजून एक आमचा अक्षय खैरे तो ऍडमिट, त्याला इतकं जणांनी मारले, तिथं 10 जण उभे होते, गोळका करून त्याला मारले होते, लाथानी, दगडानी आणि बांबूने हानीत होते। तिथे किती माणसं होते? 20-25 माणसं तर आरामशीर 20 ते 25। हा, यांनी बाया त्यांच्या बाया म्हणा त्याला अजून मारा, हे चोरटे, हे दिलं, याच्या त्याच्या बांधलाच मारणारे असे म्हणत होते ती। म्हणजे आमच्या जातीचा एवढा उल्लेख खाली केला यांनी, का त्यांचं म्हणणं आहे का यांचं पुढे नाव व्हावाच नाही, यांनी असं मातीतच राहावा आणि मातीतच मारावं। ते म्हणले काय, याच्या त्याच्या बांधला राहणार, इथंच मारणारे, आणि चोरटे एवढ्यापर्यंत ते बोलल्यात, तर आम्हाला फक्त न्याय हवाय, दुसरं काही नकोय। तर आपल्या समाज बांधवांना हा न्याय हवा आहे। आम्ही संविधानाच्या मार्गावर चालणारी माणसं आहोत, आणि आम्हाला 100% न्याय भेटला नाही तर येणाऱ्या काही थोड्या दिवसामध्ये मोठं आंदोलन उभं केलं जाईल, जर आम्हाला न्याय भेटला नाही तर।